नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे. विश्व विशाल न्यूजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो. आज देखील आपण एक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले मान्यवर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ऋषिकेश भैया मगर, जे की विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे. सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर, काय सांगाल? मला तुमच्या फॅमिली विषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांचे लहान बंधू शंकरराव तात्या मगर हे काँग्रेसचे 2 टर्म नगरसेवक होते. आणि त्यांच्यानंतर आमच्या फॅमिलीमध्ये माझ्या वडिलांनी जवळपास 25 वर्ष नगरसेवक पद भूषवलं तुळजापूर नगरीचं. त्यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. इथं शेका पक्षाचे एक हाती वर्चस्व होतं तुळजापूर शहरावर बऱ्याच. म्हणजे जोपर्यंत वडील नगरसेवक होते तोपर्यंत एक हाती जवळपास 40 वर्षापासून शेकापचं वर्चस्व होतं. आणि तशा काळामध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचं काम ह्या शहरामध्ये एकदम प्रभावीपणे केलं. आणि त्या माध्यमातून त्यांना जवळपास 4 ते 5 वेळेस नगरसेवक होण्याची ह्या तुळजापूरवासियांनी संधी दिली. आणि त्या काळामध्ये त्यांनी एक तुळजापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भरीव असं काम त्या काळामध्ये केलं. मला वाटतं जवळपास तो 80 ते 2000चा काळ होता. आणि त्यानंतर माझे मोठे बंधू अमर मगर जे के मागील 15 ते 20 वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करतात. आणि हा इलेक्शन मध्ये त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून होते. म्हणजे मला जवळपास माझं फॅमिली बॅकग्राऊंड काँग्रेस पक्षाशीच संलग्न आहे माझी 3 पिढ्यापासून. काँग्रेस पक्षाशी तुमचं नातं आहे, परंतु आता तुम्ही शिवसेनेमध्ये आहात. मग तुम्ही शिवसेनेमध्ये कसं काय गेलं? मध्यंतरीच्या काळात लोकसभेचं इलेक्शन लागलं 2024च्या लोकसभेला. पुन्हा एकदा ह्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादांना उमेदवारी जाहीर झाली आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही एका ठिकाणी आलो. आणि ज्यावेळेस तसं बघायला गेलं तर कैलासदादा हे माझे जुने मित्र. म्हणजे ज्यावेळेस कैलासदादा एक जवळचे नातेवाईक आहेत, पण राजकीय ह्याच्यातून ते माझे चांगले मित्र होते. ज्यावेळेस ते सरपंच होते त्यावेळेस पासूनच आमचा एका ठिकाणी येऊन काय म्हणजे होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर त्यांचा तो ग्राफ आहे तो आता एकदम त्यांनी लगेच झेडपी सदस्य, अध्यक्ष आणि त्यानंतर आमदार, म्हणजे तो त्यांच्या ह्याचा एक भागच होता कार्याचा. आणि त्यामुळं ओमदादांच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आम्ही परत एका ठिकाणी आलो काँग्रेस पक्षाचा घटक पक्ष म्हणून. आणि लोकसभेच्या प्रचारामध्ये मी हा तुळजापूर तालुका किंवा तुळजापूर विधानसभा मतदारसंघ ह्या मतदारसंघामध्ये कंटिन्यू ओमदादांसोबत फिरत होतो. आणि त्या काळामध्ये त्यांची लोकांबद्दलची जी अटॅचमेंट आहे, काम म्हणजे त्यांची जी एक जिद्द आहे लोकांसाठी काम करण्याची, लोकांमध्ये मिसळून काम करण्याची, कुठलाही मोठा आविर्भाव न आणता एकदम सामान्यपणे लोकांमध्ये मिसळून जाऊन कुठलाही खासदार आहे, आमदार होतो, हा कुठलाही आविर्भाव न घेता जी पद्धत आहे त्यांची कामाची, लोकांमध्ये जाऊन काम करण्याची, किंवा ज्यावेळेस त्यांनी ती प्रचार यंत्रणा जी राबवली आणि त्यांच्याबद्दल लोकांमध्ये जी एक आपुलकीची, प्रेमाची जी भावना होती, त्या गोष्टीवर खरं तर मी प्रभावित झालो. आणि त्याच्यानंतर लोकसभेचं इलेक्शन झालं. त्यानंतर विधानसभेलाही मी जवळपास काँग्रेसमध्येच होतो. पण विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर त्याने लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतरच मला शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण तोंडावर विधानसभा होती आणि काँग्रेस पक्षाला उमेदवारी असल्यामुळं मी काय काँग्रेस पक्षातच राहिलो. आणि विधानसभा झाल्यानंतर मात्र ओमदादा आणि कैलासदादा दोघांनीही, बाबा आता तुम्हाला जर आमच्या सोबत येऊन काम करायचं असेल, प्रभावीपणे काम करायचं असेल तर पक्षातच येऊन काम करा, जेणेकरून आम्हालाही तुम्हाला न्याय देता येईल. ह्या भावनेतून त्यांनी हे केलं आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर मी पक्षापेक्षा सुद्धा ह्या दोघांसोबत काम करायचंय ह्या हेतून मी शिवसेना पक्षात प्रवेश केला. कारण मला माझ्या घरातली कोणाची इच्छा नव्हती की बाबा मी पक्ष सोडून म्हणजे काँग्रेसची विचारसरणी सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन काम करावं. पण त्यांच्या आग्रहाचा त्यांचा हे मोडू शकलो नाही मी आग्रह, आणि मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आता उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे आणि
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला, त्यांचा निर्णय योग्य आहे की निर्णय चुकीचा आहे, असं याच्यावर काय म्हणाल? आता त्यांचा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे एवढा सांगणे एवढा मी काय मोठा पुढारी नाही किंवा राजकारणी नाही. मी एक साध्या सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. तरी पण ज्या लोकसभा झाल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था लागला, लोकसभेला चांगला निकाल आला, विधानसभेलाही त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये चांगला निकाल आला. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था लावल्या ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यांना आम्हाला सर्वांनाच अपेक्षित होते की बाबा ज्या पद्धतीने लोकांनी लोकसभेला किंवा त्यांची एक काम करण्याची पद्धत होती ओमदादांची, छोट्यातल्या छोट्या कामापासून मोठ्यातलं मोठं जे काय त्यांच्याकडनं होऊ शकेल ते कधीच म्हणजे असं टाळण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी. आणि 24 तास उपलब्ध असणारा खासदार म्हणून त्यांचं एक हे आहे आणि त्यांच्या कामाचा अवकाश एवढा मोठा प्रचंड आहे. त्याच्यामुळे आम्हालाही अपेक्षित होतं किंवा त्यांच्या कामावर विश्वास ठेवून लोक महाविकास आघाडीच्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्यामध्ये मतदान करतील. पण तो अनपेक्षित निकाल लागला नाही. कुठलीच संस्था जवळपास आता त्यांनी स्वतः खासदार, कैलासदादा आमदार असं सोडून जर कार्यकर्त्यांसाठी जर काम करण्याच्या ज्या संस्था आहेत ती कुठलीच संस्था आता सध्या त्यांच्याकडे नाही. बाजार समितीपासून नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद बऱ्याच फरकांनी म्हणजे बराच अंतर आहे सत्ताधारी पक्षामध्ये आणि विरोधी पक्षांच्या सीटमध्ये. आणि त्या गोष्टीवर कुठं तर त्यांनाही थोडीशी गोष्ट खटकली. त्यांनाही असं जाणवलं की बाबा प्रभावीपणे लोकांसाठी काम करत असेल कार्यकर्त्यांसाठी लोकांसाठी तर आपल्याला सत्तेत जाणं गरजेचं आहे. आणि कार्यकर्त्यांचा एक दबाव होता. म्हणजे मला असं वाटतं मी जेवढं बघतोय ना कार्यकर्त्यांचा एक प्रचंड असा दबाव होता त्यांच्यावर. त्या अशा द्विधा मनस्थितीत खासदार साहेब अडकून पडले होते की बाबा मतदार ज्यांनी बाबा त्यांच्यावर अफाट प्रेम करून त्यांना मतं दिली की ज्यांच्याकडनं रुपयाची अपेक्षा न करता उलट त्यांच्यासाठी पैसे खर्चून लोकांनी मतदान दिले त्यांना, त्या लोकांची भावना आणि कार्यकर्त्यांची भावना ह्या दोन वेगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये त्यांची एकदम द्विधा मनस्थिती होती मधल्या पिरियडमध्ये. पण कुठं तर निर्णय घेणं गरजेचं होतं. आणि मला असं वाटतं की कार्यकर्त्यांसाठी किंवा लोकांसाठी सुद्धा काम करण्यासाठी ओमदादाने हा निर्णय घेतला आहे असं मला वाटतं. आणि तो योग्य आहे का अयोग्य आहे ती येणारा काळच ठरवला. आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर या दोघांशी तुमचे मित्रत्वाचे संबंध आहेत. आता तुम्ही ओमराजे निंबाळकर यांच्याशी ते काम करणार का आमदार कैलास पाटील यांच्यासाठी काम करणार? आता इथं पण कार्यकर्त्यांमध्ये द्विधा मनस्थिती आहे. आता मध्यंतरीच्या काळात आपण नगराध्यक्ष पदाचं इलेक्शन लढवलं, नगरपालिकेचा आपण आपला स्वतःचा महाविकास आघाडीचा पॅनल आपण उभा केला होता. त्या पिरियडमध्ये आता मी माझ्या वैयक्तिक ह्याच्यावरून तुम्हाला एक सांगतो की काय निर्णय घ्यावा लागेल. लढलो आपण आपल्या ताकदीनं आपण लढलो. त्यांचा प्रचंड प्रमाणात पैशाचा, सत्तेचा वापर, यंत्रणेचा वापर, सरकारी यंत्रणेचा वापर, पैशाचा वापर प्रचंड प्रमाणात त्यांनी केला. तरी सुद्धा मला वाटतं आपण काय 700-800 मतं फक्त आपल्याला कमी पडले अध्यक्षपदाच्या इलेक्शनला. एकदम थोडक्यात पराभव झाला आपल्याला. ठीक आहे, त्यांचा त्यांनी निवडून आले, सत्तेवर बसले. आता जवळपास केंद्रापासून गल्ली ते दिल्ली थोडक्यात भारतीय जनता पार्टी सरकार झालं. तर त्यांनी त्या पिरियडमध्ये लोकांसाठी कामं करायला पाहिजे होती. पण स्थानिकच्या राजकारणामध्ये असं झालं की बाबा जे लोक आपल्याकडनं प्रचारात होते किंवा ज्या लोकांनी आपलं काम केलं त्या लोकांना कुठेतरी एक दबावात आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून चालू झाला. त्यांना मंदिर असो, नगरपालिका असो, तहसील असो, पोलीस स्टेशन असो, बऱ्याच गोष्टी आहेत अशा की जिथं जाईल तिथं त्या कार्यकर्त्यांची हॅरेसमेंट करायला सत्ताधारी पक्षातल्या काही लोकांनी चालू केलं. आणि ज्यावेळेस ती लोक त्यांच्याकडे चालली त्यावेळेस मग कर प्रवेश असे डायरेक्ट त्यांना हे करले, तुला त्रास नकोय ना, कर प्रवेश. मग ह्या पद्धतीनं हे राजकारण, ही स्थिती गल्ली ते दिल्लीपर्यंत चालू आहे. पूर्ण गल्लीपासूनच ते दिल्लीपर्यंत पूर्ण एकच पॉलिसी राबवलेली आहे सध्या एका पक्षात. आणि त्याला ठीक आहे, आता त्या कार्यकर्त्यांनी आपला प्रचार केला ही चूक आहे का त्यांचा गुन्हा आहे का? त्याने आपल्या प्रेमापोटी किंवा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. आज मी सत्ताधारी पक्षामध्ये जातोय ओमदादांसोबत, तो अयोग्य आहे का योग्य आहे तो येणारा काळ ठरवल. पण सध्या तरी जी कार्यकर्त्यांची हॅरेसमेंट होईल ती तर थांबल ना.
माझ्या राजकीय भविष्याचं काय तर होईल, चांगलं होईल वाईट होईल तो काळ येणारा ठरवल. त्याला 3 वर्ष आहेत 4 वर्ष आहेत, जवळपास आता 3 वर्ष इलेक्शन नाही. पण सध्याची जी हॅरेसमेंट चालू होती कार्यकर्त्यांची, त्याला कुठं ना कुठं तर थांबवणं गरजेचं होतं. त्यामुळे सत्तेच्या प्रवाहात येणं गरजेचं होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की दादांनी स्वतःसाठी नाही, पण जे हे वातावरण होतं किंवा हे जे सगळं चालू होतं प्रकार, त्याला कुठं तर थोडंसं थांबवण्यासाठी दादांनी जो निर्णय घेतलाय, जो मला तर माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून योग्य वाटतो. म्हणजे कार्यकर्ते जपणं गरजेचं होतं आणि कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घेतला असं तुमचं म्हणणं आहे? 100% कारण त्यांना तो वैयक्तिक घ्यायचा असला असतं तर मागच त्यांनी त्यांना त्या 2024च्या लोकसभेच्या वेळेस त्या बऱ्याचशा ऑफर होत्या त्यांना, केंद्रात मंत्री करतो हे करतो बऱ्याचशा होत्या. पण त्यांना विरोधात राहून, म्हणजे उद्धव साहेबांपाशी राहून, विरोधात राहून म्हणण्यापेक्षा उद्धव साहेबांपाशी राहून एक काम करायचं होतं, त्यावर ते ठाम होते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की निर्णय त्यांचा योग्य. प्रश्न तोच मगाचा, कैलास दादा की ओमप्रकाश राजनिंबाळकर? आता तुम्हाला खरंच सांगू का, ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला ना, त्यावेळेस ह्या दोघांच्या आग्रह खातर हा प्रश्न मी तुम्हाला का डबल विचारला, कारण दोघांचे कार्यकर्ते एकच आहेत आणि दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हीच द्विधा अवस्था आहे. तर त्यात तुम्हाला काय वाटतं आता? आता माझा असा आहे कार्यकर्त्यांना की ज्याने त्याने आता आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करून निर्णय घ्यावा. कारण दोघेही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. दोघांचे काम करण्याचे तेच आहे. राजकारणामध्ये त्यांचा येण्याचा उद्देशही एकच आहे, किंवा लोकांसाठी झटायचंय, कुठल्या पदासाठी नाही किंवा कुठल्या आर्थिक लाभासाठी नाही. त्यांचा एक अजेंडा आहे राजकारणात, किंवा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आपण जाऊन काम केलं पाहिजे. आणि ह्याच हेतून मी सुद्धा त्यांच्यावर प्रभावित होऊन ह्या पक्षामध्ये प्रवेश केला. तर आता दोघांमध्ये म्हणण्यापेक्षा सध्या तर एक माणूस म्हणून सध्याच्या घडीला एक कार्यकर्ता म्हणून, सहकारी म्हणून मी ओमदादांच्या कडे थोडासा माझा कल आहे. आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जर तुम्हाला हा प्रश्न विचारला, किंवा देशामध्ये आता जसं की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, आता उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले, या फोडाफोडीच्या राजकारणाविषयी तरुणांना काय वाटतं, किंवा एक तुम्ही युवा राजकारणी म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, तसं तर एक सर्वसामान्य एक नागरिक म्हणून जर आपण बोलायला गेलो ना, तर हे फार चुकीच्या पद्धतीचं राजकारण आहे, फार चुकीच्या पद्धतीचं आहे. पण आता मी काय एवढा मोठा देशातलं, केंद्रातलं, राज्यातलं बोलण्या एवढा काय हे नाही तिथला नागरिक म्हणून, की ज्या पद्धतीनं एका पक्षानं राजकारणाचा मार्ग अवलंबलाय, तो म्हणजे कुठं नेऊन सोडणार आहे ह्या देशाला, तेच जाणतील आता. पण ज्या पद्धतीने सध्याचं राजकारण चालू आहे ते चुकीचं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. मी कुठेही काम करत असलो आणि कुठल्या ह्याच्यात असलो, तर जे चाललंय ते चुकीचं आहे हे स्पष्ट वाटतं. सर्वसामान्याची भावना, सर्वसामान्य लोकांचे मत 2 हे आहेत बघा याच्यामध्ये. जी लोक आपल्या तत्वाशी ठाम आहेत ना, त्यांना वाटतं की हे चुकीचं आहे. पण काय सर्वसामान्य लोक असे आहेत की ते त्यांच्या दैनंदिन अडचणीमध्ये एवढे अडकून पडले, आणि त्यांच्या अडचणी सोडवणार कोण तर पाहिजे. एखादा माणूस जर माझ्याकडे एखादं काम घेऊन येत असेल, आणि मी जर त्याला उद्या म्हणायला लागलो, नाही रे बाबा मी सत्तेत नाही, मी तुझं काम करू शकत नाही, तर ह्याही गोष्टीला अर्थ नाही. ज्यावेळेस आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, त्यावेळेस तो ज्या अपेक्षेनं आपल्याकडे आलाय त्याची अपेक्षा पूर्ण व्हावी, एवढंच त्या लोकप्रतिनिधीचं काम आहे. तो सत्तेत आहे, सत्तेच्या बाहेर आहे, तो राजकारणाचा एक दुसरा एक भाग आहे, किंवा लोकांची कामही झाली पाहिजेत. त्यामुळं मतदारांमध्ये किंवा लोकांमध्ये ही 2 वर्ग आहेत असे. आता काही जण आता ओमदादांच्या ह्याला संमिश्र प्रतिक्रिया थोडक्यात, किंवा सगळेजण चांगलं झालंय असंही म्हणत नाहीत, किंवा सगळेजण चुकीचं केलं असंही म्हणतात. वेळेनुसार काळानुसार जे निर्णय घ्यावे लागते ते राजकारणात घ्यावेच लागत असतात. म्हणजे माझ्या इतिहासात आतापर्यंत राजकीय मला जेवढं कळतंय लहानपणापासून, पहिलाच व्यक्ती आहे की मिळणाऱ्या मंत्रिपदाला नको म्हणणार. पण मंत्री पदासाठी त्यांचं नाव तर खरं चर्चेत आहे, आघाडीवर नाव आहे, ते मंत्रीपद नको का म्हणायला लागले? त्यांना असं वाटतं की आपण जर मंत्रिपद स्वीकारलं तर जो आपण आता पक्षांतर केलंय ते पदासाठी किंवा मंत्रिपदासाठी केलं असं लोकांमध्ये एक मेसेज जाईल, आणि त्यांना बाकीच्या गोष्टींपेक्षा ज्या लोकांनी त्यांना मतदान केलंय त्या मतदारांच्या ह्याला त्यांचं जास्त महत्व आहे. पण मंत्री झाल्यानंतर आणखी चांगलं काम करू शकतील ना ते? करू शकतील. आमच्या तर कार्यकर्त्याचा तोच आग्रह आहे की त्यांनी मंत्रिपद स्वीकारावं, पण त्यांची राजकारणाची पद्धत थोडीशी वेगळी आहे.
आणि त्यांनी एकदा ठरवलं की ते त्या पद्धतीनेच काम करतात. काय उद्योग व्यवसाय सेट करून राजकारणामध्ये आलात की डायरेक्ट राजकारणामध्ये आलात? आणि नाही नाही, माझं इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं बरं. आणि मला थोडस फॅमिली बॅकग्राऊंड होतं. माझे मोठे भाऊ ऑलरेडी राजकारणात होते, हो. वडील होते, वडील त्याच्यामुळे होते, मला आजोबा काय राजकारणामध्ये यायचं अशी काय आवश्यकता नव्हती. पण हे इलेक्शन हे ह्यांना असं पडद्याच्या पाठीमागे काम करत 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 थोडस संपर्कात आलो सगळ्यांच्या. आणि परत लोकसभेला मात्र एकदम ह्या विधानसभेला लोकसभेला मात्र एकदम समोरून बाजार समिती लढवली होती. आम्ही एक बरं. पॅनल उभा केला होता. खरं तर बाजार समितीपासूनच माझा राजकारणामध्ये म्हणजे एकदम डायरेक्टली हे झालं. पण तसं तर मी मूळ उद्योगी माइंडेड माणूस आहे. मूळ म्हणजे उद्योग हाच माझा हे आहे, माझा व्यवसाय बऱ्यापैकी आहे. आणि बऱ्याच जणांना असा समज होता की मी त्या उद्योगामुळे राजकारणात आलो. जर मला जर जायचं असलं असतं तर शिवसेनेच्या ऐवजी मला भारतीय जनता पार्टी किंवा त्यावेळेस त्या ह्यांची ऑफर होती मला, राष्ट्रवादीची, बरं. सगळ्यांच्याच पदासहित ऑफर होत्या. पण मी कुठल्याही सत्ताधारी पक्षात न जाता बाबा आपल्याला फक्त खासदार साहेबांसोबत कैलासदादांसोबत काम करायचंय, त्यांच्या पद्धतीने आपल्यालाही काम करायचंय म्हणून मी त्यांच्यासोबत शिवसेनेमध्ये घटक पक्षातच गेलो. म्हणजे विरोधी पक्षातच गेलो, सत्ताधारी आघाडीच्या पक्षातच राहिलो. फक्त काँग्रेसमधून सेनेमध्ये आलो, सत्ताधारी पक्षात गेलो. चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे, नाहीतर फार वाईट परिस्थिती होईल. आणि राजकारणात येताना तरुणांना किंवा सगळ्या सुशिक्षित लोकांना माझं एकच म्हणणं आहे की राजकारणामध्ये जर पैसे मिळवायचे असतील तर बिलकुल येऊ नये. म्हणजे राजकारणात आल्यानंतर आपण काय तर पैसे मिळवू, मोठं हो, आता तो काळ राहिलेला नाही. आता फार सगळं पारदर्शकता आलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. बरोबर. त्याच्यामुळे जर राजकारणात तुम्हाला समाजकारणाची आवड असेल, लोकांमध्ये मिसळून त्यांचं काम करून घेण्याची, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याची, अडीअडचणी सोडवण्याची आवड असेल तर राजकारणात यावं. आणि जर पैसे मिळवायचे असतील तर खरोखरच या तरुणांनी उद्योगाकडे, कारण नोकरीमध्ये न अडकता स्वयंरोजगाराच्या ह्याच्यात त्यांनी जावं, एक उद्योग उभं करावेत. आणि जर पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी उद्योगात जावं आणि खरंच समाजकारण किंवा लोकांसाठी काय काय काम करायचं असेल तर राजकारणात यावं. असं आता तुम्ही म्हटलात की म्हणजे श्रीमंत होण्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी राजकारणामध्ये यायचं नाही, पण असं म्हटलं जातं की पैशाशिवाय राजकारण करता येत नाही. याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, सध्याची परिस्थिती आहे तशी, सध्याची 100% परिस्थिती आहे. पण ही परिस्थिती काय फार काळ राहणार नाही. कारण शेवटी एक प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो, तो कुठं ना कुठं तर जर पैशावरच राजकारण होत असलं असतं तर 3.5-4 लाख मताने ओमदादा विजयी झाले नसते. जास्त काय आज आमचे ते जगन्नाथदाजी गवळी म्हणून तालुका अध्यक्ष आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ह्या पक्षाचे, त्यांनी पंचायत समितीला फक्त जनसंपर्कावर आणि प्रतिमेवर निवडून आले. असं काय ना, असे काय लोकप्रतिनिधी निवडून आलेत किंवा स्वतःच्या कामावर निवडून आलेत. निवड पैशावर राजकारण राहिलं असं नाही. मला वाटतं पैसा हा एकदम शेवटचा घटक आहे पुश करण्यासाठी. बाबा आपला जनसंपर्क, आपली प्रतिमा, आपल्या लोकांमध्ये आपलं कम्युनिकेट करण्याचं, म्हणजे चांगलं काम जर असेल तर लोक स्वीकारतात 100%. जर चांगलं काम असेल, तुमची स्वच्छ प्रतिमा असेल, लोकांना जर तुमच्याबद्दल काय वाटत असेल की हा पुढे जाऊन काय तर भविष्यामध्ये आपल्यासाठी करू शकतो, तर 100% लोक पहिल्यांदा त्या गोष्टीला हे करतात. आणि आता सगळीकडेच पैसे चालू आहेत, त्याच्यामुळं तो आता एक अविभाज्य भाग झालाय राजकारणाचा. पण मला वाटतं पैसा हा घटक एकदम शेवटचा आहे. थोडं पुश करण्यासाठी पैसा लागतो. आता सध्याचं बघतो आपण, तरुणाई जी आहे तर सध्याची तरुणाई ही अस्वस्थ तरुणाई आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तर एक नोकरी नाही, उद्योग करायचा म्हणलं तर पैसा नाही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे त्यांची लग्न होत नाही. या तरुणांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय आव्हान कराल? नाही नाही, खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही लग्नाचा जर विषय काढला तरुणांच्या बाबतीत, तर तुम्हाला खरं सांगतो की तरुणांची लग्न काय बेरोजगारीमुळे होत आहेत अशातला भाग नाही. तरुणांनी स्वतःच अनालिसिस करावं, अवलोकन करा. आज तुम्ही सोशल मीडियावर 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागरण करता, तुम्ही 12-1 वाजता उठता, तुम्ही दिवसभरात आपण काय करतो परत, आणि त्याच्यानंतर परत म्हणजे ते रुटीन. आणि कुठल्याही आई वडिलाला आपली मुलगी हा असं वागणाऱ्यासोबत देऊ वाटेल का? त्याच्यापेक्षा ते काय म्हणणार, तू आपल्या घरात बसून राहिलेली चांगले. आणि तुम्ही बघा समाजामध्ये जे होतकरू पोर आहेत
शिक्षण म्हणून नाही, हो. किती तर चांगले बागायतदार पोर आहेत. आता आमच्या शहरामध्ये असे काही तरुणांचे उदाहरण आहेत हो की कमी वयामध्ये उद्योगामध्ये फार मोठं नाव केलं, बरोबर. शेतीमध्ये नाव केलं. त्या लोकांना असे पाहुणे पाठीमागे लागून मध्ये देतात. असंच काय त्या बेरोजगारीचं शेवटी तरुणांनीही आपण काय वागतोय दिवसभरामध्ये, आपल्याला शिस्त आहे का? सगळ्यात मोठा जर आता व्यसन कुठला आहे तर सध्या सोशल मीडिया. सगळे जर आई वडील सगळ्यात जास्त त्रस्त कुठल्या व्यसनांपासून असेल पोरांच्या तर सोशल मीडियाचे. आणि जर तरुण जर धडपडा असेल तर 100% त्याला कुठलाही मुलीचा बाप मुलगी द्यायला नको म्हणला असं नाही. त्याच्यापाशी पैसे आहेत, नोकरी आहे, हा भाग नंतर झाला. पण एखादा मुलगा जर धडपडा आणि चांगल्या निर्व्यसनी वाटला ना तर कोणी आपण त्याला उभा करू, मुलगी देतो तो. त्यामुळे लग्नाचा विषय हा वेगळा. आणि मला एक सांगा, तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये एक 3 भाऊ आहेत. थोरला भाऊ दारोडा आहे, मधला भाऊ जेमतेम हे करतो, धाकटा भाऊ थोडासा जिम्मेदारी घेऊन काम करतो. म्हणून वडील काय थोरला, तो थोरल्याचा मान आहे म्हणून त्याच्याकडे कारभार देतात का? शेवटी ज्याला समज आहे त्याच्याकडेच घराचा कारभार देतो. मग आज आपण एका घराचा कारभार एवढा विचार करून एखाद्याकडे देतो तर ही समाजाचा कारभार आहे. हे समाजाचं नेतृत्व आपण अशा माणसाकडे दिलं पाहिजे किंवा त्यानं हे समाज सोबत व्यवस्थितपणे घेऊन. एक नेता म्हणजे काय असतं किंवा त्यानं त्याच्याकडे बघून आपल्याला कुठं तर वाटलं पाहिजे की आपण याच्यासारखं काम केलं पाहिजे. निवळ पैशावर आता एखादा नेता जर बिअर बार मध्ये बसून दारू प्यायला लागला दुपारी आणि संध्याकाळी सभेमध्ये जाऊन तरुणाला उपदेशाचे डोस पाजायला तर त्यालाही काय अर्थ आहे? चांगला माणूस आहे दाखवण्यापेक्षा चांगला माणूस होण्याचा युवकांनी प्रयत्न करावा आणि त्या पद्धतीने युवकांनी राजकारणात यावं आणि चांगल्या पद्धतीचं राजकारण करावं असं मला वाटतं. भविष्यामध्ये एक राजकारणी म्हणून तुम्ही स्वतःला कुठे पाहू इच्छिता? नाही, काम करत राहायचं, आपलं सातत्यानं काम करत राहायचं. जे काय देणारा ते आहे, घेणारा ते, जे काय आयुष्यात मिळेल असं कुठं एकदम असं कुठल्या पदाच्या अपेक्षा ठेवून काम करायचं, काम करत राहायचं. आल्याला जे काय ह्याला तोंड देत काम करत राहायचं, एवढंच. तुम्ही विश्वविशाल न्यूजशी संवाद साधला, विश्वविशाल न्यूजला वेळ दिला, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि वाढदिवसाच्या तुम्हाला परत एकदा मनापासून शुभेच्छा. मनापासून आभारी आहे तुमचे. तर विश्वविशाल न्यूज वरती आज आपण ऋषिकेश मगर यांच्याशी संवाद साधलेला आहे. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच सांगा. आणि विश्वविशाल न्यूज वरती अशाच नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी विश्वविशाल न्यूजला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.